हरिसाल वनपरिक्षेत्राच्या शेवरीमुंडा बीटमधील जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मन्नू जावरकर वय 60 वर्ष यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे। आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी सुकराय मन्नू जावरकर यांना 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे। सनद असो की गेल्या 2 जून रोजी हरिसाल येथील रहिवासी मन्नू जावरकरला हरिसाल वनपरिक्षेत्राच्या शेवरीमुंडा बीट अंतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक 642 ला लागून असलेल्या जंगल क्षेत्रात वाघाने प्राणघातक हल्ला चढवून ठार मारले होते। या हल्ल्यानंतर मन्नू जावरकरचे फक्त मुंडक्याचे काही अवशेष आणि काही हाडे वनविभाग आणि पोलीस विभागाला सापडली होती। या घटनेची माहिती मिळताच आमदार केवलराम काळे यांनी घटनास्थळ गाठून मृतक मन्नू जावरकरच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी याकरिता मागणी करून शासन दरबारी पाठपुरावा केला होता। आमदारांनी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित वन विभागामार्फत मदत प्रदान करण्यात आली असून मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते मृतकाची पत्नी सुकराय मन्नू जावरकर हिला 5 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला। या प्रसंगी भाजपा नेते आप्पा पाटील, शैलेश महाला, गजानन सुळसकर, पत्रकार रवी नवलाखे, गणेश येवले, द्वारका प्रसाद मेटकर, रामू भारवे, आकाश खैरकर, कुणाल काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश जतकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल धाईत, वनपाल धुमाडे, सराटकर, वानखडे, वन विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आमदार काळे यांनी जावरकर कुटुंबांचे सांत्वन करत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन आणि वन विभागाने ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।